आज आपण मोत्याचा कलश कसा बनवायचा ते पाहू। याच्यासाठी आपल्याला 6 नंबरचे मी मणी घेतले सगळे। 6 नंबरचे पिवळे, 6 नंबरचे लाल आणि 6 नंबरचे व्हाईट। याच्यासाठी आपल्याला पहिले 12 मणी घ्यावं लागेल। एक लाल, एक पांढरा, एक लाल, एक पांढरा, एक लाल असे 12 मणी घेऊन घेते मी। तीन, 3, 6, 3, 10 झाले। तीन, 3, 6, 9, 3, 12 हे 12 मणी असे झाले आपले। आता आपण याला एक गाठ मारून घेऊ, म्हणजे हे सर्कल बनवून जाईल। असे 12 मण्याचे एक आपण सर्कल बनवून घेतलं। असं एक सर्कल बनवून घेतलं आणि आता 2 पांढरे, 2 पांढरे, एक लाल आणि 2 पांढरे असे 5 मणी घेतले। आणि या लाल मण्याला सोडून पुढच्या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढली। असं आता परत धाग्यामध्ये 2 पांढरे, एक लाल आणि 2 पांढरे असे घेऊन या लाल मण्याला सोडून पुढच्या पांढऱ्या मण्यातला सुई आपण बाहेर काढू। हे असं बनत जाईल। परत 2 पांढरे, एक लाल आणि 2 पांढरे असं करून या पुढच्या लाल मण्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतली। असं तुम्ही प्रत्येक वेळेस आता 2 पांढरे, एक लाल आणि 2 पांढरे असं घेऊन असं हे सर्कल पूर्ण करा। हे आपण बनवत आहे, तर या मधल्या लालला सोडून पुढच्या पांढऱ्या मण्यातनं पण सुई काढून घ्यायची। असं हे आपलं हे बनत जातं। आता परत आपल्याला 2 पांढरे, एक लाल आणि 2 पांढरे मणी या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची। आता 2 पांढरे, 2 पांढरे आणि या पांढऱ्या मण्यातनं सुई
बाहेर काढली. आता काय करायचं आपल्याला, यावरच्या पांढऱ्या मळ्यातनं सुई बत्ती आणायची. असं बनेल हे. आणि या लाल मळ्यातनं सुई बाहेर काढायची अशी. आता काय करायचं आपल्याला, हे असं बंद आहे. आता 3 पांढरे मणी घ्यायचे. आणि या लाल मळ्यातनं, वरच्या लाल मळ्यातनं सुई अशी आतमध्ये हे जोडायचं. या लोकांच्या सगळ्या बाकड्यांना 3-3 मण्यांनी जोडायचं. असं जोडलं याला. असं तुम्ही पण जोडून घ्या 3-3 मण्यांनी. आता हे असं तयार झालं. आता आपल्याला काय करायचं, हे लाल मण्यातनं काढलंच आहे. या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धाग्याला वायाला काढून घ्यायचं. आता इथे आपल्याला एक पांढरा, एक लाल आणि एक पांढरा असे 3 मणी घ्यायचे. आणि या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं सुई मधला मणी पांढरा सोडून याला आता असं आपण बनवलं आहे. याला आता आपण बरोबर टाईट करून घेतलं सगळं. आता या पांढऱ्या 3 पैकी एका मण्यामध्ये पण सुई वायर काढला इथे. आता इथे आपण 3 मोती घेऊ. आता इथे आपलं असं झालं आहे. आता या पांढऱ्या मण्यात आपण सुई काढली आहे. इथे आपल्याला काय करायचं, इथे 3 मोती घ्यायचे. एक पांढरा, एक लाल आणि एक पांढरा असं मणी घेतले. आणि हा मधला मणी सोडायचा आणि याच्यातनं आपण सुई तिसऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची. असं एक चौकोन तयार होऊन जाईल इथे एक. आता आपण काय करायचं, पुढच्या लालमधनं सुई काढायची आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे परत आपल्याला एक व्हाईट, एक लाल आणि एक व्हाईट 3 मणी घ्यायचे. आणि एक चौकोन इथे पण तयार करायचं. हा मधला मणी सोडायचा आणि या तिसऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढली. आणि परत या लालमधनं आणि पुढच्या पांढऱ्या मण्यातनं 2 मण्यातनं सुई बाहेर काढली. असं हे चौकोन तयार होत चाललं आहे. आता परत 3 मणी घ्यायचे. एक व्हाईट, एक रेड, एक व्हाईट. या पांढऱ्या मण्यातनं, या लाल मण्यातनं आणि परत या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढली. आता परत एक पांढरा, एक लाल आणि एक पांढरा असे 3 मणी घेतले. आणि या पांढऱ्या मण्यातनं सुई आणि या लाल मण्यातनं, पुढच्या लाल मण्यातनं आणि या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं, ऑफ व्हाईट मण्या. आता परत 3 मणी घेतले. असं आपण पुढच्या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढली. आणि पुढच्या लाल आणि पुढच्या पांढऱ्या मण्यातनं. आता इथे परत एक पांढरा, एक लाल
पांढरा. असं घेतलं आणि या मण्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण काय करायचं, इथे या लाल मण्यातनं सुई बाहेर काढायची. या दोन्ही पांढऱ्या ते झालं आपलं, पूर्ण बनवून गेलं आहे असं हे. आता हे दोन्ही ऑफ फेट करायच्या मण्यातनं वरती सुई आणायची. इथे सुई आणली, या वरच्या लाल मण्यात सुई आणली इथे. आता इथे आपण परत 3 पांढरे मणी घ्यायचे आणि या लाल मण्यात सुई वरच्या लाल मणी ते जोडून घ्यायचे सगळे असे. आता इथे 3 पांढरे मणी परत, आणि हे वरच्या लाल मण्यातनं सुई काढली. असं म्हणजे पूर्ण आपण हे सर्कल गोल आपल्याला बनवत जायचं आहे. परत 3 पांढरे मणी घेतले आणि इथल्या लाल मण्यातनं सुई काढली अशी. आता माझा वायर संपला आहे, मी वायर जोडून घेते, तुम्ही पुढचे पांढरे मणी जोडून घ्याल. आता आपलं असं हे तयार झालं आहे. आता आपली सुई इथे आपण आणू, या पांढऱ्या मोत्यातनं काढू अशी. असं गोल तयार झालं आहे, माठाचा शेप, कलशाचा शेप येत चालला आहे. आता इथे आपण 2 पांढरे मणी, एक लाल मणी आणि 2 पांढरे, असे 5 मणी घ्यायचे. आणि जसं खाली केलं होतं तसंच, पहिले केलं होतं तसंच, एका मधल्या मण्याला सोडून सुई बाहेर काढली आणि या पुढच्या लाल मण्यातनं आणि पुढच्या या व्हाईट मण्यातनं असं. आता परत 2 पांढरे मणी, एक लाल मणी, 2 पांढरे आणि या मधल्या मण्याला सोडून लाल मण्यातनं सुई काढली आणि पुढच्या पांढऱ्या मण्यातनं सुई काढली. आता परत 2 पांढरे मणी, एक लाल आणि 2 पांढरे. या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढली. असंच आपण पुढे पण करत जायचं आहे. आता असं आपलं तयार झालं आहे. इथे आता आपण काय करू, याला परत जॉईन करावं लागेल आपल्याला. इथे एक लाल मणी घेतला, एक लाल मणी घेतला आणि याला असं जोडून घेतलं. परत एक लाल मणी घेतला
हे पुढच्या लाल मळ्यातनं टाकलं आणि असं हे जॉईन करून घेतलं. असं जोडून घेतलं. एक असं जोडलं आणि हे असं जॉईन करून घेतलं. सुषमाचा कॉल होता वाटतं. असं हे आणि पूर्ण जॉईन करून घेतलं. हे असं एकदा परत आपण वायर फिरवून देऊ याच्यामधनं, हे पूर्ण टाईट होऊन जाईल. अब क्या बोलूं? पहिलं 5 मणी टाकून पिवळ्या मणी टाकले. आता हे पुढच्या लाल मण्यातनं काढत जायचं. आता इथे परत 5 मणी पिवळे टाकायचे आणि असंच जसं असा इथे केलं ना तसंच 5-5 मणी टाकून करून घ्यायचं. आता हे पाय असं तयार झालंय. आता आपण काय करायचं, या वरच्या पिवळ्या मण्यामध्ये सुई आणायची. सगळ्यात जो वरचा पिवळा मणी आहे त्याच्यामध्ये मी सुई आणते. आता इथे आपण काय करायचं, इथे एकच पिवळा मणी घ्यायचा आणि या वरच्या पिवळ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची. आता परत एक पिवळा मणी घ्यायचा. ऐसे करते करते पूरा पिवळा मणी खत्म हो जाएगा. वरच्या पिवळ्या मणीतनं सुई काढायची. असं एक एक करून या पूर्ण मण्याला आता असं झालंय. आता आपण इथे 3 मणी घेतले आणि याच्यातनं सुई बाहेर काढली. आता परत 3 मणी घ्यायचे. परत 3 मणी घेतले आणि याच्यातनं सुई या पिवळ्या मण्यातनं सुई बाहेर काढली अशी. आता परत 3 मणी घ्यायचे. असं आपण पूर्ण ते करत जायचं. आता इथे आपण असं तयार झालं आहे आपलं कलशाचं वरचं. आता इथं आपण मणी आहे लाल मण्यांपर्यंत आणलं खालच्या. आता इथे आपल्याला काय करायचं, इथे पांढऱ्या मण्यापर्यंत आणलं आहे. इथे पण आपल्याला असंच हे 4 मण्यांचं तयार करून घ्यायचं. असं हे पिवळ्या मण्याचं इथे पण हे कलशाला तयार करून घेतलं.
अशा प्रकारे आपलं हे कलश तयार झालं.